हा बॅनर जो लावला आहे आम्ही, हा कोणाला डिवचण्यासाठी नाही लावला आहे। तुम्ही जर पाहिलं तर काल परवा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जिथे फायदा आहे तिथे आम्ही युती करू आणि जिथे फायदा नसेल तिथे युती करणार नाही। तुम्ही कायम पाहिलं असेल यांनी स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी अशा युती केलेल्या आहेत। आम्ही देखील आघाडी युती केली, पण ती आम्ही केली फक्त आणि फक्त जनतेसाठी। जनतेचं हित जिथे तिथे आम्ही युती केलेली आहे। आणि खाली जर तुम्ही पाहत असाल तर इकडचे नरेश म्हस्के, बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही खासदार लिहिलेलं नाही आहे। तुम्ही जर पाहिलं बाहुबली पिक्चर जर पाहिला असेल तर त्यामध्ये बल्लाळदेवाचं राज्याभिषेक जरी झाला तरी जनतेच्या मनातला जो राजा होता तो म्हणजे बाहुबली। तसंच ठाणेकरांच्या मनातला खासदार जे आहेत ते माननीय श्री राजनजी विचारे। आणि या दोन वाक्यांवरनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे। आणि नरेश म्हस्के जसं बोलत आहेत की पक्षातले कार्यकर्ते फोडू नका। अहो, तुम्ही आजपर्यंत काय केलं? याचे त्याचे कार्यकर्ते फोडूनच तुम्ही तुमचा पक्ष बनवला ना। तर हा जो बॅनर लिहिलेला आहे याच्यात आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे की ईडी, CBI, चुनाव आयोग, फौज तो तेरी भारी है, पर जंजीर में जकड़ा राजा अब भी मेरा सब पे भारी है।